हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. एक महत्त्वाचं अपडेट मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. बघा, सध्याच या ठिकाणी एस-एस-सी न आपलं जे कॅलेंडर आहे 2026-27चं जे कॅलेंडर आहे ते या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. जसं तुम्ही बघितलं की रेल्वेनं लवकरात लवकर या ठिकाणी कॅलेंडर सुद्धा डिक्लेअर केलं, त्याचबरोबर ज्या एक्झाम होत्या त्या एक्झामचं टाइम टेबल सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केलं. आणि हे बघता बघता वाटलं पण नव्हतं की एस-एस-सीचं या ठिकाणी कॅलेंडर एवढ्या लवकर येईल. आणि अचानक या ठिकाणी कॅलेंडर सुद्धा आज आलेलं आहे. तुम्ही जसे या ठिकाणी थंबनेल सुद्धा बघितलं असणार की एस-एस-सी न आपलं जे कॅलेंडर आहे ते या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. ओके, सो तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॅलेंडर जे आहे ते या ठिकाणी काय असणार आहे, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या एक्झाम असणार आहेत, कधी कधी एक्झाम असणार आहेत, त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. ओके, सो तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी ज्यांनी आपल्याला या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. ओके, त्याच्या आधी लक्षात ठेवा सर्वांनी, सर्वप्रथम हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे शुभम सर टेक्स्टबुक. हे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे. हा QR कोड स्कॅन करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट, सर्व सेशनच्या माहिती, सर्व जे एस-एस-सीचे येणारे काही अपडेट असतील ते सर्व सेशन मी तुम्हाला या ठिकाणी या टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहे. आता मेन मुद्दा आहे कॅलेंडर. आपण कॅलेंडर बघूया की काय कॅलेंडर आलेलं आहे. एस-एस-सीने या ठिकाणी बघा कॅलेंडर जाहीर केलेला आहे. आता याच्यामध्ये 10वी पास विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असणार आहेत, 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असणार आहे आणि डिग्री ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी ही वॅकन्सीज असणार आहे. ओके, आता याच्यामध्ये तुमचं वय जे आहे ते कमीत कमी या ठिकाणी 18 असलं पाहिजे. तुमचं वय ते 18 कमीत कमी असलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल, डिग्री पास असाल तर कोणकोणत्या वॅकन्सी आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे. आता काही जे आहे ते तुमच्या या ठिकाणी स्टेनोवाल्या असतील, काही टायपिंगवाल्या असतील, बट आपण मोस्ट ऑफ जे एक्झाम फोकस करतो ती असते, सगळ्यात पहिली जी असते ती या ठिकाणी एस-एस-सी सीजीएल. एस-एस-सी सीजीएल ह्याची जी एक्झाम आहे ती या ठिकाणी मे जूनला होणार आहे आणि त्याचं जे एक ॲडव्हर्टाईज आहे, त्याचं नोटिफिकेशन आहे ते 2026 म्हणजे मार्च 2026ला येणार आहे. लक्षात ठेवा, ही एक्झाम डिग्रीवाल्या मुलांसाठी या ठिकाणी इथं इलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर दुसरी पोस्ट आहे ती या ठिकाणी सिलेक्शन पोस्ट. आता सिलेक्शन पोस्ट आहे ही एक्झाम जी आहे ही तुमची मार्चमध्ये ॲडव्हर्टाईज येणार आहे आणि याचे जे पेपर आहे ते मे आणि जुलैमध्ये असणार आहे. आता हा पेपर हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतो, बाकी सीजीएल जो आहे हा मराठीमध्ये असतो तुमचा. ठीक आहे, सॉरी, सीजीएल पण तुमच्या या ठिकाणी हिंदीमध्ये असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जे आहे सिलेक्शन पोस्टमध्ये तुम्ही 10वी 12वी आणि डिग्रीवाले तिघं पण अप्लाय करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ही पोस्ट बघितला सीएचएसएल कंबाईंड हायर सेकंडरी लेवल, याची जी ॲडव्हर्टाईज आहे ती एप्रिल 2026 मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची जी एक्झाम आहे ती जुलै सप्टेंबरमध्ये असणार आहे. म्हणजे तुमची मे पासून स्टार्ट झाली, मे जून जुलै सप्टेंबर ऑगस्ट. ठीक आहे, पूर्ण डिसेंबर एंड ते जानेवारी 2027 पर्यंत या ठिकाणी एक्झाम असणार आहेत एस-एस-सीच्या. ठीक आहे, तुमच्याजवळ आता फक्त जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 4 महिने आहेत. 4 महिने आहेत आणि 4 महिन्यानंतर परत तुमच्या एक्झाम स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची जी वॅकन्सी असणार ती आपली कुठली असणार या ठिकाणी MTSची असणार आहे. ही 10वी पास विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ही वॅकन्सी असणार आहे आणि याच्यामध्ये जी ॲडव्हर्टाईज आहे ती किती येणार आहे या ठिकाणी जून 2026 मध्ये येणार आहे आणि एक्झाम ती आहे ती सप्टेंबर नोव्हेंबर मध्ये असणार आहे. ह्याच्या रिलेटेड अजून काही अपडेट असतील, कोण कोणत्या पोस्टसाठी किंवा कोणत्या एक्झामसाठी एलिजिबल आहे, काय सिलेबस असतो, त्यानंतर कशा प्रकारे प्रिपरेशन करायचे, ह्याच्या रिलेटेड मी डिटेल व्हिडिओ तर तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी शेअर करणारच आहे. सो डोंट वरी, अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असणार, काय असणार, त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे. पण आजचा जो मेन मुद्दा आहे की कॅलेंडर आउट झालेलं आहे, ते कोणत्या कोणत्या एक्झाम आहेत, कधी कधी असणार आहेत, ते आपण सर्व या ठिकाणी डिस्कस करत आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर एस-एस-सी जीडीची बघा 2026ची तर या ठिकाणी सध्या वॅकन्सी आली डिसेंबरमध्ये आणि फेब्रुवारीला सुद्धा तिची एक्झाम आहे. परत या ठिकाणी एस-एस-सी जीडीची 2027 वाल्या मुलांसाठी सुद्धा या ठिकाणी बेनिफिट असणार आहे. ज्यांचं वय 18 ते 23 मध्ये बसत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी परत एस-एस-सी जीडीची वॅकन्सी येणार आहे आणि त्याची जी ॲडव्हर्टाईज आहे ती यावेळेला येणार आहे सप्टेंबरमध्ये. आता यावर्षी 2026ची आली ती डिसेंबरमध्ये आली, पण 2027ची सप्टेंबरमध्ये ॲडव्हर्टाईज येणार आहे आणि एक्झाम जी आहे ती जानेवारी ते मार्चच्या दरम्यान या ठिकाणी एक्झाम होणार आहे. सो ह्या ज्या आपण मी एक्झाम सांगितले ह्या एक्झामला फोकस करून आपल्याला स्ट्रॅटेजी बनवून स्टडी करायचा आहे, जेणेकरून 2025ला तर आपली पोस्ट निघाली नाही, पण 2026-27 मध्ये आपली पोस्ट निघेल या दृष्टीने आपल्याला प्रिपरेशन करायची आहे. आणि ही जर प्रिपरेशन करायची असेल तर नक्कीच तुम्ही आपलं जे या ठिकाणी हे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. चॅनल हे नवीन आहे, एस-एस-सी साठी फोकस करून केलेलं आहे. सो सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आता प्रिपरेशन कुठं करायचे हा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर तुमच्यासाठी बघा या ठिकाणी मी
दाखवतो की या ठिकाणी बघू शकता तुमच्यासाठी टेक्स्टबुक न या ठिकाणी सुपरपास नावाचं एक सबस्क्रिप्शन आणले. आता तुम्ही बघितला मी जसं तुम्हाला या ठिकाणी कॅलेंडरमध्ये सांगितलं की SSC MTS सांगितला, SSC GD सांगितला, SSC सिलेक्शन पोस्ट सांगितला, CHSL सांगितला, CGL सांगितलं. टोटल 5 एक्झाम सांगितल्या. आता 5 एक्झामचा सिलेबस वेगळा, म्हणजे सिलेबस सब्जेक्ट तेच आहेत, बट सिलेबसमध्ये डिफिकल्टी लेवल वेगळी आहे, टेस्ट सिरीज वेगळ्या आहेत, क्वेश्चनची लेवल जी आहे ती वेगळी असणार आहे, स्टडी नोट्स तुम्हाला हवे असतील. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस ह्या सगळ्या गोष्टी एकाच सबस्क्रिप्शन मध्ये भेटणार आहेत. तुम्हाला सेपरेट SSC CHSL साठी वेगळा कोर्स खरेदी करायची गरज नाही, CGL साठी वेगळा कोर्स खरेदी करायची गरज नाही. टेक्स्टबुकने या ठिकाणी सुपरपास नावाचे हे एक सबस्क्रिप्शन बनवलेलं आहे. हे तुम्ही जसं रिचार्ज मारता मोबाईलचा त्या पद्धतीनं करायचं आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की 1 वर्षभर पूर्ण वॅकन्सी आहे, तर एका वर्षाचं या ठिकाणी तुम्ही काय करा, सबस्क्रिप्शन घ्या. एका वर्षाच्या या ठिकाणी सबस्क्रिप्शन घ्या. इथं तुम्ही सी ऑल प्लॅनवर क्लिक करू शकता. ठीक आहे, सी ऑल प्लॅनवर क्लिक करून या ठिकाणी बघा 12 महिन्याचं सुपरपास तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट भेटेल. आता हे 12 महिन्याचं तुम्हाला या ठिकाणी 1499ला सुपरपास दिसत आहे, बट तुम्ही काय करा, या ठिकाणी अप्लाय कुपनवर क्लिक करा. अप्लाय कुपनवर क्लिक करून या ठिकाणी SBB सर हा कुपन कोड यूज करायचा आहे. SBB सर हा कुपन कोड यूज केला आणि अप्लाय केला, तर या ठिकाणी तुम्हाला जो 12 महिन्याचा आहे तो या ठिकाणी तुम्हाला 1399ला पडणार आहे. ओके, डिस्काउंट भेटणार आहे. सो सर्वांनी या ठिकाणी हे सुपरपास नावाचं सबस्क्रिप्शन जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये सर्व जे क्लासेस आहेत, स्टडी नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी भेटणार आहे. तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा बघू शकता, सगळ्या टेस्ट सिरीज तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर आणि हे किती तुम्हाला फक्त आणि फक्त 1400 मध्ये भेटणार आहे. ठीक आहे, 1400 मध्ये तुम्ही वर्षभर सगळ्या एक्झामची तयारी करू शकता. तुम्हाला सेपरेट कुठं वेगळे क्लासेस किंवा वेगळ्या टेस्ट सिरीज किंवा वेगळे स्टडी नोट्स फॉलो करायची गरज नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहेत. ठीक आहे, सो हेच एक महत्त्वाचं अपडेट होतं. अजून काही जर महत्त्वाचे अपडेट असतील तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर करणार आहे. ठीक आहे, तब तक के लिए तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच आहे. अजून याच्याबद्दल जे डिटेल माहिती आहे ती मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. ओके, जर कुणाला या ठिकाणी बॅच वगैरे जॉईन करायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी 94 20 21 76 39 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. इथं तुम्हाला लिंक शेअर केली जाईल, तिथून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, ओके. आणि ही एक्झाम महत्वाचं आहे की मराठीमध्ये होते, आपल्या मातृभाषेमध्ये होते. सो नक्कीच या एक्झामची प्रिपरेशन स्टार्ट करा. सेंट्रलमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मुलांचा जर टक्का वाढवायचा असेल तर नक्कीच या एक्झामची तयारी करा. आपण सरळ सेवाला 1000 रुपये फी भरतो, पण याच्यासाठी SSC तुमच्याकडून फक्त 100 रुपये फीज घेतं. इथं तुम्हाला फक्त 100 रुपये फीज भरून या ठिकाणी एक्झाम द्यायची असते. ठीक आहे, सरळ सेवाचा एक फॉर्म भरण्यापेक्षा इथले 10 फॉर्म तुमचे भरून होतात. आणि चांगली प्रिपरेशन, याला फक्त मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश, GK GS, करंट अफेअर्स ह्याच गोष्टी असतात. ठीक आहे, सो अजून काही अपडेट असेल तर मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन. तब तक ले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. ओके, थँक्यू 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 सो मच. बाय बाय, टेक केअर.